नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे जानकीने फोन केलेला असतो, ती सौमित्रसोबत बोलत असते आणि अचानक सौमित्रला खोकला येऊ लागतो. कारण सौमित्र, अवंतिका त्याचबरोबर नाना तिघंही एकाच रूममध्ये असतात. आणि इकडे ऐश्वर्याने जो कांड केलेला असतो तो म्हणजे पेस्ट कंट्रोलचा. तिने ठरवलेलं असतं की पेस्ट कंट्रोल करायचं आहे आणि मग तिने स्वतःच डिसाईड करून पेस्ट कंट्रोलवाल्याला बोलवायचं. पण यामध्ये पेस्ट कंट्रोल हा तिने स्वतःच करणार असते. म्हणजे त्या फवाऱ्यामध्ये त्याच्यामध्ये तिने एक विषारी औषध टाकलेलं होतं, ज्यामुळं घरातील सगळेजण बेशुद्ध पडणार असतात आणि तिला घरामध्ये चोरी करायची असते, कपाटातले दागिने चोरायचे असतात. हा तिचा प्लॅन असतो. खरं तर हा पेस्ट कंट्रोल करण्यासाठी तिने सारंगचा वापर करणार असते. पण अचानक तिनं प्लॅन चेंज केलेला असतो आणि सारंगला वरती बोलवून पेस्ट कंट्रोलवाल्याचे कपडे स्वतः घालून तिने मग स्वतः ते मशीन हातात घेतलेलं असतं आणि तिने सुरुवातीला सारंगवरती फवारा मारलेला असतो आणि सारंगला बेशुद्ध केलेलं असतं. सारंग आणि गुलाब दोघंही बेशुद्ध होऊन हॉलमध्ये पडलेले असतात. त्यानंतर तिचा मोर्चा वळतो, तो म्हणजे सौमित्रकडे, म्हणजे नानांच्या रूमकडे. कारण मेन तर आता हे तिघंजण नानांच्या रूममध्ये असतात आणि नानांच्या रूममध्ये ते असल्यामुळं पुढच्या गोष्टी करणं तिच्यासाठी सोपं ठरत असतं, म्हणून तिने हा निर्णय घेतलेला असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतो की इकडे जेव्हा आता सौमित्रला फोन केलेला असतो, जानकी सांगत असते की सौमित्र भाऊजी काहीतरी केलं पाहिजे आणि त्यासाठी कशा पद्धतीनं गोष्टी करायच्या आहेत हे त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यावेळेसच सौमित्र म्हणत असतो की वहिनी, मी नानांना विचारतो, कारण जानकीला अनेक प्रश्न पडलेले असतात. कारण ते कडं, कुलूप, किल्ली असे अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं फक्त नानाच देऊ शकतात आणि नानांकडून अजून काहीच समजलेलं नसतं. आणि सौमित्रला जानकीने सांगितलेलं असतं की त्या प्रश्न तुम्ही नानांना विचारा, नानांशी बोलून घ्या आणि नाना काय सांगतात त्यावरती आपल्याला गोष्टी ठरवता येतील. हे सगळं ठरलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता जानकी सौमित्रसोबत बोलत असते आणि अचानक तिथं ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्याने ते औषध फवारायला सुरुवात केलेली असते. इकडे त्या सांगितलेलं असतं की घरामध्ये पेस्ट कंट्रोल करायचं आहे आणि पेस्ट कंट्रोल केल्यामुळंच ह्या सर्व गोष्टी होणार आहेत हे ठरलेलं असतं. आणि त्याचबरोबर तिने ते औषध मारता क्षणी खोकायला सुरुवात होते. नाना खोकायला सुरुवात करतात, सौमित्र खोकायला सुरुवात करतो आणि त्यानंतर तिथे खोकला येतो, तो म्हणजे इकडे अवंतिकाला. जानकीकडून बोलत असते, सौमित्रला विचारत असते आणि त्याचबरोबर जानकी सौमित्रला सांगत असते की काही झालं तरीही तुम्ही फोन नका ठेवू. पण सौमित्र आता बेशुद्ध झालेला असतो. सौमित्राच्या हातातून फोन खाली पडतो. जानकी हाका मारत असते. त्यावेळेस तो फवारा घेऊन आता तो पेस्ट कंट्रोलवाला जो आहे तो अवंतिका आणि नानांकडे जाऊ लागतो. जानकी इकडे हॅलो हॅलो म्हणत असते आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जानकीच्या लक्षात येतं काहीतरी गोंधळ आहे आणि जानकी मग विचार करू लागते. तर जानकी जेव्हा विचार करत असते तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की काहीही झालं तरीही काहीतरी मला वेगळं वाटतंय. कारण जेव्हा आम्ही या सगळ्यांशी बोलत आहे तेव्हा माझ्या लक्षात काही गोष्टी येऊ लागलेल्या आहेत, हे जानकीच्या लक्षात येतं. तेवढ्यातच तिथे ऋषिकेश आणि ओवी आलेले असतात. ऋषिकेश म्हणतो, काय झालं जानकी, तू कोणाशी बोलत होती? जानकी म्हणते की मी सौमित्र भाऊजींशी बोलत होते. सौमित्र भाऊजींना मी सांगत होते की त्यांनी नानांशी बोलून घ्यावं आणि त्याचवेळी त्यांचा सगळ्यांचा मला एक वेगळ्या प्रकारचा खोकल्याचा आवाज आलेला आहे. मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय घरी. नक्कीच कोणत्या तरी अडचणीत अख्खं कुटुंब सापडलेलं आहे, असं जानकी बोलत असते. आणि जानकी जेव्हा म्हणत असते तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की जानकी तुला काय म्हणायचं आहे नक्की? तेव्हा जानकी म्हणत असते की आई हा कुलदैवतेच्या दर्शनाला गेलेल्या आहेत आणि आता हे सगळं घरी घडलेलं आहे, त्यामुळं मला तर सगळं प्रॉब्लेमॅटिक वाटत आहे. त्यामुळं जानकी म्हणत असते की मग आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि जोपर्यंत आपल्या लक्षात ह्या सर्व गोष्टी येत नाहीत तोपर्यंत आपल्याला शांत राहून चालणार नाही, असं जानकी सांगत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? जानकी म्हणत असते, घरी काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यामुळेच ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जानकी आणि ऋषिकेश ठरवतात की आत्ताच्या आत्ता आपल्याला रणदेवेंच्या घरी आशीर्वाद बंगल्यावरती गेलं पाहिजे. तोपर्यंत ऐश्वर्याची कामगिरी सुरू झालेली असते. इकडे सगळेजण बेशुद्ध होऊन पडलेले असतात आणि ऐश्वर्या मात्र आता ती कपाटाचं कुलूप तोडायला प्रयत्न करत असते. सारंगला तर प्रश्नच पडलेला असतो की ऐश्वर्याने मला अचानक बेशुद्ध का केलं? कारण सारंग तर तसाच बेशुद्ध पडून असतो. कारण त्याच्या तोंडावर जेव्हा फवारा मारला तेव्हाच त्याला तो प्रश्न पडलेला होता.
इकडे सौमित्र, अवंतिका, नाना तिघंही बेशुद्ध पडलेले आहेत आणि तिघांनाही प्रश्न पडलेला आहे की हे सगळं काय आहे. कारण ज्या गोष्टी घडायला नको होत्या त्या गोष्टी घडलेल्या आहेत. कधीही असा विचार केलेला नव्हता की असं काहीतरी होऊ शकेल. आणि जानकी ऋषिकेशला सांगत आहे. त्याचवेळी ऋषिकेश म्हणतो की सगुणाला फोन कर, गुलाब कुठं आहे बघ. कारण गुलाबला फोन लावला तर गुलाबचा फोनही लागत नसतो. तेव्हा जानकी म्हणत असते की मी गुलाबला फोन लावलेला आहे पण गुलाबचा फोन लागत नाही. मग जानकी सगुणाला कॉल करते आणि सगुणाला विचारते की गुलाब आलेला आहे का घरी. तेव्हा सगुणा सांगते की नाही, ते अजून घरीच आलेले नाहीत. त्यावरती जानकी म्हणते अगं पण यायला पाहिजे होता ना एव्हाना. तेव्हा सगुणा म्हणते हो ना, पण अजून आलेच नाहीत घरी, मी त्यांना फोन करते कधीचा पण फोन पण लागत नाही. त्यावेळेस जानकी म्हणते की ठीक आहे, मी बघते काय करायचं आहे ते. ऋषिकेश म्हणतो गुलाबचा पण फोन लागत नाही आहे, यांचे सगळ्यांचे फोन लागतात पण फोन कोणी उचलत नाही आहे. तर आई कुठं आहे असं विचारल्यावर जानकी सांगते की आई कुलदेवतेच्या दर्शनाला गेलेल्या आहेत. गावातल्या बायकाही त्यांच्यासोबत आहेत तर त्या तिकडे गेलेल्या आहेत. घरावरती वाईट प्रसंग ओढवलेला आहे. आईंची अशी श्रद्धा आहे की कुलदेवतेच्या दर्शनाला गेलं तर काहीतरी मार्ग मिळेल म्हणून त्या कुलदेवतेच्या दर्शनाला गेलेल्या आहेत असं इकडे सांगितलं जात असतं. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की ऋषिकेश म्हणतो आता काय करायचं आहे. जानकी सांगते की आपल्याला आत्ताच्या आत्ता गेलं पाहिजे, कारण मला ना काहीतरी वेगळं वाटत आहे आणि त्यामुळं आपल्याला जाणं गरजेचं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की चल, आणि सगुणाला ती बोलवून घेते. सगुणाला सांगते की तू इथे थांब. आणि सगुणाला घरी थांबवलं जातं कारण ओवी घरी एकटी असते आणि अंधारा पडलेला असतो. अचानक हे काय झाले हा प्रश्न पडलेला असतो. म्हणून जानकीने जाण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि जानकी आता जायला निघालेली असते. तिच्याबरोबर ऋषिकेशही असतो कारण नक्कीच काहीतरी मेडिकल इमर्जन्सी असणार असंच जानकी आणि ऋषिकेश या दोघांनाही वाटत असतं. आणि मग ते दोघंही जायला निघालेले असतात. आणि तेव्हा मात्र इकडे जानकी आणि ऋषिकेश घरी येतात आणि पाहतात तर काय, त्यांना धक्का बसतो. ते म्हणजे सगळेच घरातले बेशुद्ध पडलेले आहेत. अशी कोणती वेळ आलेली आहे की घरातले एवढे सगळे बेशुद्ध पडू शकतात, हा प्रश्न जानकीला पडलेला असतो. आणि जानकी त्याच गोष्टीचा विचार करत असते आणि पाहते तर काय, नानांच्या रूमकडे जेव्हा जानकी जाते तेव्हा तिच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि असं म्हणत जानकीने आता गोष्टी चौकशी करायला सुरुवात केलेली असते. आणि जानकीच्या लक्षात आलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच कुणीतरी घडवून केलेल्या आहेत हे जानकीच्या लक्षात आलेलं असतं. आणि जानकी पाहते तर एक ऑरेंज कलरचं जॅकेट घातलेला पेस्ट कंट्रोलवाला माणूस घरामध्ये तिथे कपाटामध्ये लॉक तोडण्याचा प्रयत्न करत आहे. ही गोष्ट जानकीच्या लक्षात आलेली असते. जानकी मात्र विचारत असते कोण आहे कोण आहे, पण तिला त्या शरीरयष्टीवरनं लक्षात येतं की ही जी आहे ती म्हणजे ऐश्वर्या आहे. तोपर्यंत ऋषिकेशने बाहेर पोलिसांना कॉल केलेला असतो आणि पोलिसांना बोलवलेलं असतं. आणि मग ऐश्वर्याला इकडे पकडलं जातं. आणि ऐश्वर्या पकडल्यानंतर मात्र इकडे ऐश्वर्या तयारच होत नसते. जानकी तिच्या तोंडावरचा तो मास्क आहे तो काढून टाकते आणि म्हणते की बोल, काय चाललेलं होतं तुझं नक्की हे, आणि हे घरातले सगळे बेशुद्ध पडलेले आहेत. मग ऋषिकेश आणि जानकी घरातल्या सगळ्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात. सुरुवातीला ऋषिकेश आणि जानकी यांनी शुद्धीवर आणलेलं असतं ते म्हणजे बाहेर असलेल्या गुलाबला आणि त्यानंतर सारंगला. गुलाब म्हणत असतो की पेस्ट कंट्रोलवाला आला आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे असं गुलाब सांगत असतो. तेव्हा जानकी म्हणत असते पण आज पेस्ट कंट्रोलवाल्याला कोणी बोलवलेलं होतं आणि पेस्ट कंट्रोल करायची काय गरज होती. त्याचवेळी नानांच्या रूममध्ये जानकी धावत जाते. गुलाब सांगत असतो की मला नाही माहिती. गुलाब मग आता जानकीला मदत करू लागतो. तो सारंगला शुद्धीवर आणतो. सारंगला तर प्रश्न पडलेला असतो की मला का बेशुद्ध केलेलं आहे, कारण मी तर याच्यामध्ये सामील होतो, मी यांना मदत करणार होतो ऐश्वर्या यांना, आणि मग यांनी माझ्या बाबतीत का असा निर्णय घेतला, हा प्रश्न सारंगला पडलेला असतो. आणि सारंग मात्र त्याच प्रश्नाचं उत्तर शोधत असतो. आणि त्याचसोबत इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऋषिकेश पोलिसांना घेऊन आलेला आहे आणि जानकीने ऐश्वर्याला पकडून आता आणलेलं असतं. जानकी आणि ऋषिकेश दोघंही बोलत असतात. जे घडलेलं असतं ते इतकं भयानक असतं. नानांची तब्येत जास्तच बिघडलेली असते. एकतर नानांना ऑलरेडी त्रास आहे, गोळ्या औषधं चालू आहेत आणि त्यात हा विषारी धूर त्यांच्या नाकातोंडात गेलेला असतो. त्यामुळं नानांची तब्येत जास्तच बिघडलेली असते. नाना म्हणत असतात की हे सगळं काय झालेलं आहे. नानांना जानकी औषधं देते, त्याचबरोबर सौमित्र, अवंतिका यांनाही औषधं दिली जातात आणि त्यांचा सगळ्यांचा जानकी जीव वाचवते. परंतु एक घडतं मात्र वेगळंच
की जानकीने ते सगळ्यांचा जीव वाचवलेला आहे, परंतु ऐश्वर्या कुलूप तोडायला गेलेली असते. ते कुलूप तोडणं मात्र तिचं राहिलेलं असतं आणि तिला मात्र भयानक राग आलेला असतो. ती मात्र चिडलेली असते. इकडे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलेलं असतं आणि ऋषिकेश दाराच्या बाहेरच असतो. तो काही आतमध्ये आलेला नसतो, कारण त्याने ठरवलेलं आहे की काही झालं तरी मी या घराची पायरी ओलांडणार नाही, उंबरठा ओलांडणार नाही. म्हणून ऋषिकेश काही घरात आलेला नसतो. इकडे ओवी घरी विचार करत असते. सगुणाला म्हणत असते काय झालं असेल तिथं. सगुणा म्हणत असते की ओवीताई तुम्ही शांत राहा बरं, काही होणार नाही आहे कोणाला, आहेत ना वहिनी आणि दादा गेलेत ना, तुम्ही काळजी करू नका असं ती सांगत असते. आणि इकडे ओवीला मात्र टेन्शन येत असतं की सगळं व्यवस्थित असेल ना, काही झालेलं तर नसेल ना, हा प्रश्न ओवीला सतावत असतो. ती खूपच चिडचिड करत असते. त्याचवेळी इकडे जानकी ऋषिकेशला म्हणत असते बघितलं ना, मी तुम्हाला म्हणत होते काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणून तर मी तुम्हाला एवढ्या घाईघाईने चला म्हटलं, कारण मला डाऊट होता की नक्कीच काहीतरी झालेलं असणार आहे. आणि इथं आल्यानंतर लक्षात आलं ना काय झालं ते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ही बाई एवढ्या खालच्या थराला जाऊ शकते ना, याच्यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. मला कळतच नाही आहे की मी काय बोलू आणि कसं रिॲक्ट करू, कारण मला ना या गोष्टी कळतच नाही आहे की ही कोणत्या थराला गेलेली आहे. आज घरात चोरी करण्यासाठी या बाईने घरातल्या प्रत्येकाला बेशुद्ध केलेलं आहे. त्यांना विषारी धूर त्यांच्या नाकातोंडात जाईपर्यंत त्यांना बेशुद्ध केलेलं आहे. आणि मग ही बाई घरात चोरी करायला लागलेली होती, कारण कपाटाच्या चाव्या तिला मिळत नाही आहे. एवढा मूर्खपणा आजपर्यंत मी पाहिलेला नव्हता असं ऋषिकेशचं म्हणणं असतं. आणि ऋषिकेश म्हणत असतो की काहीही झालं तरी हे मला वागणं अजिबात पटलेलं नाही असं ऋषिकेशचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर ऋषिकेशला ह्या गोष्टी पटतच नसतात. कितीही काही झालं तरीही अशा पद्धतीनं कोणी वागेल याबद्दल त्या दोघांनाही डाऊटच आलेला असतो. जानकी म्हणत असते की ऋषिकेश, नानांची तब्येत बिघडलेली आहे, कदाचित आपल्याला नानांना हॉस्पिटलला शिफ्ट करावं लागेल. अवंतिका आणि सौमित्र दोघंही शुद्धीवर आलेले असतात आणि मग तेही सांगू लागतात, तेही पोलिसांना स्टेटमेंट देतात की हा जो पेस्ट कंट्रोलवाला आलेला होता ना, यांनीच आधी आमच्या तोंडावरती फवारा मारला आणि त्या क्षणी आम्ही दुसऱ्या सेकंदाला बेशुद्ध पडलेलो आहोत असं ते सांगत असतात. आणि मग इकडे जानकीला प्रश्न विचारला जातो की तुम्ही इथे कसे. तेव्हा जानकी सांगू लागते की मी सौमित्र भाऊजींसोबत बोलत होते आणि अचानक विचित्र अशा खोकल्याचा आवाज आला. सगळेजणच खोकत होते, तेव्हा मला शंका आली. सौमित्र भाऊजी माझ्याशी बोलत होते आणि बोलता बोलता फोनवरचं बोलणं बंद झालेलं होतं, त्यामुळं मला थोडंसं डाऊटफुल वाटलं आणि मग मी इकडे धावत आले. इथं येऊन पाहते तर घरातले सगळेजण बेशुद्ध पडलेले होते आणि ही व्यक्ती कपाटाचं लॉक तोडण्याच्या घाईत होती. म्हणजे हा चोर होता आणि हा व्यक्ती चोरी करायला घरामध्ये आलेला होता. हे सगळं जानकी सांगत असते. ऐश्वर्या म्हणत असते साफ खोटं आहे, ही बाई माझ्या घरात घुसलेली आहे आणि माझ्यावर वाटेल ते आरोप करत आहे. तेव्हा ऐश्वर्याला मात्र जानकीने त्या पेस्ट कंट्रोलवाल्याच्या कपड्यातच पकडलेलं असतं. तेव्हा जानकी पोलिसांच्या समोर तिला एक प्रश्न विचारते की तू तुझ्याच घरात राहतेस ना, मग असे कपडे घालायची गरज काय होती पेस्ट कंट्रोलचे, म्हणजे हे सगळं कशासाठी केलेलं आहे, मग तुला एवढं सगळं करायचं होतं, घरातील सगळ्यांना तू बेशुद्ध का केलेलं आहे, असे प्रश्न जानकी तिला विचारत असते. पण त्या प्रश्नांची उत्तरं मात्र ऐश्वर्याकडे नसतात. तिच्याकडे गप्प बसण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो आणि ऐश्वर्या मात्र शांतपणे आता तिथं बसून असते, कारण तिला माहिती असतं की तिने जो गोंधळ घातलेला आहे त्याचे परिणाम आता तिलाच भोगावे लागणार आहेत, कारण तिने जो विचार केलेला होता त्यामुळंच ह्या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. जानकी हे बोलत असते तेव्हा आता पोलिसांच्या समोर अजूनही प्रूव्ह झालेलं नसतं की हे सगळं कुणी केलेलं आहे. त्यामुळं इकडे ऋषिकेश हा सारंगचा गळा पकडतो आणि सारंगला म्हणतो की बोल आत्ताच्या आत्ता, हे सगळं काय होतं, कोणाचं कारस्थान होतं, हे सगळं काय चाललेलं आहे. त्याचबरोबर हे सगळं तो बोलत असतो आणि म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे. आणि ऋषिकेशने 2 कानाखाली ठेवून दिलेले असतात सारंगच्या आणि सारंगला सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता आम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे. तेव्हा सारंग पोपटासारखा बोलायला सुरुवात करतो, कारण ऋषिकेशचा हातच इतका डेंजर असतो. त्याचा हात उठला की कोणीही पोपटासारखं बोलेल आणि तसा सारंग बोलायला सुरुवात करतो. आणि सारंग सांगत असतो की हे सगळं ऐश्वर्या आणि मी मिळून केलेलं आहे, कारण आईच्या कपाटामध्ये दागिने होते आणि ते दागिने आम्हाला हवे होते, त्यासाठी आम्ही हे सगळं केलेलं आहे असं अगदी पोपटासारखं बोलून सारंगने सगळ्यांना सत्य सांगितलेलं असतं. आणि सारंगने हेही सांगितलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टी मी आणि ऐश्वर्याने मिळून केलेल्या आहेत. हे जेव्हा सारंग सांगत असतो तेव्हा मात्र सारंगचं असं म्हणणं असतं की या सगळ्यामध्ये माझी काही चूक नाही आहे, हे सगळं ऐश्वर्या यांनी केलेलं आहे. आणि सारंगने ऐश्वर्याचं नाव सांगितल्यामुळं आता पोलिसांकडे काहीच पर्याय नसतो, कारण ऐश्वर्या खरी गुन्हेगार आहे हे पोलिसांच्याही लक्षात आलेलं आहे आणि पोलिसांनी ऐश्वर्याला ताब्यात घेतलेलं असतं.
ऑलरेडी तिचं ते किट हे सगळं सॅम्पलसाठी आता घेतलेलं असतं आणि आता सगळ्यांच्या समोर येणार असतं की ह्या सगळ्या गोष्टी कुणी केलेल्या आहेत. कारण सारंगने स्वतः कबुली जबाब दिलेला असतो. सारंगने स्वतःच्या तोंडाने मान्य केलेलं असतं की हे सगळं ऐश्वर्याने केलेलं आहे आणि ऐश्वर्या आता डोक्याला हात लावते. कारण ऐश्वर्याची चूक काय आहे हे तिच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे आणि तिच्या चुकीची शिक्षा अख्ख्या कुटुंबाला भोगायला लागलेली होती हेही सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. सारंग मात्र रडत असतो. सारंग म्हणत असतो की या बाईच्या नादी लागलेलो आहे म्हणून हे सगळं घडत आहे. प्रत्येक वेळेस ही बाई माझ्या घरातल्यांच्या जीवावर उठते, माझ्या जीवावर उठते. मला माफ कर दादा, माझ्याकडनं चूक झालेली आहे, मला माफ कर असं म्हणत सारंग माफी मागायला सुरुवात करतो. सारंगचं असं म्हणणं असतं की मला माहिती नव्हतं की हे सगळं अशा पद्धतीनं होणार आहे असं म्हणत सारंगने माफी मागितलेली आहे आणि सगळ्यांच्या समोर स्वतःहून गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि ऐश्वर्या मात्र पूर्णपणे अडकलेली आहे. तर आता ऐश्वर्या तर जेलमध्ये जाणार आहे. आणखी जानकी ऋषिकेश तिला अद्दल घडवण्यासाठी काय करतील हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.